Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Solutions या चॅप्टरचा लास्ट पोर्शन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. बघा या आधीच्या सगळ्या पार्ट्स मध्ये आपण नॉन इलेक्ट्रोलाइट्सचा स्टडी करत होतो. नॉन वोलाटाइल सबस्टन्सेस असं सुद्धा म्हटलं आपण त्यांना, आणि फोकस केला फक्त ग्लुकोज, सुक्रोज आणि युरियावरती. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की यांना पाण्यात टाकल्यानंतर ते डिसोसिएट होत नव्हते, त्यांचे आयन्स बनत नव्हते. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण याआधी ज्या शिकलो त्या सगळ्या कोणाच्या? नॉन इलेक्ट्रोलाइट्सच्या. आणि आज जो लास्ट पार्ट आहे त्यामध्ये आपण बघायचं आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे असे सबस्टन्सेस की जे आयन्स मध्ये डिसोसिएट होणार आहेत. बघा NaCl पाण्यामध्ये टाकलं की Na+Cl- डिसोसिएट होतोय. KCl K+Cl- डिसोसिएट. CaCl2 कॅल्शियम +2 आणि 2 Cl- आयन्स. AlCl3 एक ॲल्युमिनियम +3 आणि 3 Cl- आयन्स. सो वॉटर मध्ये गेल्यानंतर म्हणजे सोल्युशन बनवताना ते त्यांच्या आयन्स मध्ये डिसोसिएट करतात. नॉन इलेक्ट्रोलाइट्सच्या जे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, जसे ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दाखवतात तसे इलेक्ट्रोलाइट्स पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दाखवतात. पण यांच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं बिहेवियर वेगळं आहे आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं बिहेवियर वेगळं आहे. त्याच्यावरून 3 पॉइंट्स आपल्याला कन्क्लूड करायचे. पण एक छोटीशी डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन बघूया. कन्सिडर करा की तुम्ही एक बीकर घेतलाय. बीकर मध्ये काय आहे? वॉटर, कारण सोल्युशन बनवायचं आहे, आणि पाण्यामध्ये वरून तुम्ही सोल्यूट टाकलाय युरिया. मग मला सांगा, जर मी असं म्हटलं 1 पार्टिकल, कन्सिडर करायला काय जातं, 1 पार्टिकल ऑफ युरिया तुम्ही पाण्यामध्ये टाकलाय, तर तुम्हाला पाण्यामध्ये खाली एकच पार्टिकल दिसणार. वरून 1 पार्टिकल टाकलाय तर इन द सोल्युशन सुद्धा 1 पार्टिकल दिसतोय. And what are colligative properties? Colligative properties are nothing but they depend upon number of particles. Colligative property depend upon number of particles. So या एका पार्टिकल वरतीच याच्या सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिपेंड आहेत. आता कन्सिडर करा की तुमच्याकडे दुसरं बीकर आहे. सेम अमाउंट ऑफ वॉटर घेतलं जेवढं इकडे आहे, पण वरून टाकताना आता तुम्ही NaCl टाकताय. 1 particle of NaCl. 1 particle of NaCl. NaCl जसं पाण्यात जाईल तुम्हाला 2 पार्टिकल्स दिसतील. कसं काय झालं हे? तर NaCl जेव्हा पाण्यात जातो म्हणजे ॲक्वियस बनतो तेव्हा तो इलेक्ट्रोलाइट आहे, डिसोसिएट करतो. कसा? एक बनतो Na+ आणि दुसरा बनतो Cl-. सो Na+ चा एक पार्टिकल दिसतो आणि Cl- चा एक पार्टिकल दिसतो. वरून टाकताना तुम्हाला दिसतंय की तुम्ही एक पार्टिकल टाकलाय, बट खाली गेल्यानंतर तो 2 पार्टिकल्स मध्ये तुटतो, दॅट इज तो आयोनाइज होतो. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर याची बघायची गेली तर इट इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स. पण इथं पार्टिकल्स किती आहेत? 2. आणि इथं पार्टिकल किती आहेत? 1. बघा वरती बघितलं, तुम्हाला दिसताना काय दिसतं? तुम्हाला सोल्युशन मधला फेनोमेना नाही दिसत आहे, तुम्हाला हे 2 पार्टिकल्स नाही दिसत आहे. तुम्हाला एवढं माहितीये की तुम्ही वरून 1 पार्टिकल युरिया टाकलाय. सो तुम्ही कॅल्क्युलेशन करताना 1 पार्टिकल ऑफ युरिया इथं बघून करताय. मी टाकताना 1 पार्टिकल टाकलाय, सो नंबर ऑफ पार्टिकल 1 विथ रिस्पेक्ट टू दॅट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काढली. इथल्या सुद्धा स्टुडंटने तेच केलंय. एक पार्टिकल NaCl चा टाकला, सो 1 पार्टिकलच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काढली, पण व्हॅल्यू चुकली. मग त्यानंतर विचार केला की व्हॅल्यू का चुकली? व्हॅल्यू डबल आली. का व्हॅल्यू डबल आली? कारण इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये जाऊन 2 पार्टिकल्स मध्ये तुटलाय, त्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे ती आता दुप्पट होणार आहे. ओके, सो हाच डिफरन्स आहे. दोघेही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दाखवतात, बट इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट्स मध्ये बिहेवियर डिफरंट आहे. Solutions of electrolyte also exhibit colligative property which do not obey rules of non-electrolytes. दोघांचे रूल्स वेगवेगळे आहेत. Colligative property of electrolyte म्हणजेच कोण? जे आयन्स मध्ये तुटतात. NaCl is greater than that of non-electrolyte urea. आताच बघितलं, इथं दुप्पट आहे, इथं सिंगल आहे, वाढली आहे, बिकॉज नंबर ऑफ पार्टिकल्स increases.
फॉर सेम कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, जर तुम्ही दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवलं, इथं पण 1 मोलर घेतलं, समजा इथं पण 1 मोलर घेतलाय, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण त्यांची सेम मानत असाल, तर मॉलिक्युलर वेट मध्ये सुद्धा दोघांच्या डिफरन्स आहे. आणि मॉलिक्युलर वेट जास्त कोणाचं असतं? नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच युरियाचं मास जास्त आहे कोणापेक्षा? नॉन इलेक्ट्रोलाइट पेक्षा. नॉन इलेक्ट्रोलाइट्स वाल्यांचं जास्त आहे दॅन इलेक्ट्रोलाइट्स. याला हॅशटॅग करा, हे विथ प्रूफ एक्सप्लेन करेन. पॉइंट नंबर 3. 2 पॉइंट क्लिअर. दोघेही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दाखवतात, बट बिहेवियर दोघांचं डिफरंट आहे. कोणाची जास्त असते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? ऑलवेज इलेक्ट्रोलाइटची जास्त असते नॉन इलेक्ट्रोलाइट पेक्षा. मोलार मास कुणाचं जास्त असतं? यांचं, म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइटचं जास्त असतं इलेक्ट्रोलाइट पेक्षा. तुम्हाला सांगितलंय कन्सिडर करा 1 मोलर NaCl आणि 1 मोलार युरिया. मग त्यामध्ये तुम्ही हेच लिहायचंय, 1 मोलार NaCl पाण्यामध्ये जाऊन 2 पार्टिकल्स बनवतो किंवा 2 मोल्स पार्टिकल, कारण इथे मोलर दिले त्यांनी. सो 2 मोलर पार्टिकल्स, 2 मोल पार्टिकल्स देतो. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दुप्पट आणि 1 मोलार 1 मोलर्स ठेवतो. मग त्याच्या कंपेअर मध्ये कमी. जास्त कोणाची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? इलेक्ट्रोलाइट्सची. टेक अ स्क्रीनशॉट. पॉइंट आहे वॅन्ट ऑफ फॅक्टर, तो रिड्युस्ड सिलेबस मध्ये येत होता. सो इतके दिवस याचं लेक्चर अवेलेबलच नव्हतं माझ्याकडे. आता मी शूट करतीये ते खास तुमच्या बॅचसाठी. चलो वॅन्ट ऑफ फॅक्टरची स्टार्ट करूया. वॅन्ट ऑफ फॅक्टर इज डिनोटेड बाय सिम्बॉल I. बट आला कुठून हा वॅन्ट ऑफ फॅक्टर? याचा यूज काय आहे? तर आत्ताच आपण बघितलेलं नॉन इलेक्ट्रोलाइट असू देत नाहीतर इलेक्ट्रोलाइट असू देत, दोघेही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा फेनोमेना दाखवतात. पण एकाचा जास्त असतो आणि यांचा कमी असतो. इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त आहे दॅन नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे पक्का यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे. तेच रिलेशन कोण देते आपल्याला? वॅन्ट ऑफ फॅक्टर. सो I इज इक्वल टू, हा रेशियो आहे, colligative properties of electrolytes to that of colligative properties of non-electrolytes of same concentration. जसं की जर मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे एक बीकर आहे, याच्यामध्ये पाणी आहे कारण सोल्युशन त्याशिवाय बनणारच नाही, वॉटर आहे, सोल्युशन बनवायचं आहे, याच्यामध्ये मी टाकतीये 1 मोलार युरिया, 1 मोलार युरिया. आणि सेकंड बीकर घेतलं, पाण्याची अमाउंट वगैरे सगळं सेम, पाणी जितकं इथं आहे तेवढंच इथं आहे, आणि वरून पण काय टाकलंय? सेम कॉन्सन्ट्रेशनचं, दॅट इज 1 मोलार. इथं 1 मोलर आहे तर इकडे पण 1 मोलर. 1 मोलर कोणताही नॉन इलेक्ट्रोलाइट, पुट करा कॅल्शियम क्लोराइड CaCl2. आता दोघांचीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मी काढू शकते, कारण एनी सोल्यूट व्हेन डिसॉल्व्स इन सॉल्व्हंट सोल्युशन बनणार आहे, आणि सोल्युशन बनलं की दे विल शो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दॅट डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. मग 1 मोलार युरिया जेव्हा पाण्यात जाईल तेव्हा 1 मोलार पार्टिकल्स देईल. बघा 1 मोलार युरिया जेव्हा तुम्ही त्याचं सोल्युशन बनवताय म्हणजे ऍक्वियस करताय तेव्हा तो डिसोसिएट होत नाही. एक पार्टिकल टाकला तर पाण्यात पण एकच पार्टिकल दिसतो. सो 1 मोलर टाकलं असेल तर 1 मोलरचं सोल्युशन बनेल. पण या केस मध्ये तुम्ही कॅल्शियम क्लोराइड टाकताय. कॅल्शियम क्लोराइडला जेव्हा तुम्ही ऍक्वियस बनवाल म्हणजे पाण्यात टाकाल तेव्हा तो तुटेल. जर एक पार्टिकल ऑफ कॅल्शियम क्लोराइड टाकला असता तर एक कॅल्शियम +2 आणि 2 Cl- भेटले असते. एक पार्टिकल टाकला असता तर एक कॅल्शियम +2 आणि 2 Cl- आयन्स भेटले असते. तर सिमिलरली जेव्हा तुम्ही 1 मोलर कॅल्शियम क्लोराइड आयन्स ऍक्वियस बनवताय तर 1 मोलर कॅल्शियम प्लस आणि 2 मोलर Cl- बनतात. दॅट इज तुम्ही जेव्हा बीकर मध्ये कॅल्शियम क्लोराइडला टाकलं खाली किती पार्टिकल्स तयार झाले, किती मोलार पार्टिकल्स तयार झाले? 2 + 1 3 मोलर. सो इथं 3 मोलर पार्टिकल्स आहेत या मोमेंटला, पण इथं एकच मोलर आहे. मग रिलेशन आहे ना दोघांमध्ये, तिप्पट आहे हा. तेच रिलेशन फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे वॅन्ट ऑफ फॅक्टर I. आता इथं मी सोल्युशन मध्ये डायरेक्ट दाखवलं आणि तुम्हाला शो केलं की इथला जो वॅन्ट ऑफ फॅक्टर आहे तो 3 आहे. कारण काय आहे वरती? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट 3 पट
divided by colligative property of non-electrolyte. So 3/1 I ची व्हॅल्यू काय येणार आहे 3. सो कळाला वॅन डॉ फॅक्टर काय आहे? जस्ट इट इज अ रिलेशनशिप बिटवीन colligative property of electrolyte to that of non-electrolyte. आता आपल्याकडे colligative properties आहेत किती? किती शिकला तुम्ही? आता पूर्ण वीक मध्ये आपण अपलोड करतोय चॅप्टर्स. तर 4 colligative properties आहेत. colligative property नंबर 1, colligative properties 4 शिकलो. पहिली कोणती आहे? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. व्हीपी लिहिते. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर कशी लिहिली जाते ती? फॉर्म्युला आठवत असेल सगळ्यांना. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल टू पी नॉट इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ 2 लिहिते. सोल्यूटला 2 लिहिलं जातं, सो मोल फ्रॅक्शन ऑफ 2. पण हे कोणासाठी फॉर्म्युला लिहित होता तुम्ही? हा फॉर्म्युला होता ग्लुकोज किंवा युरिया किंवा सुक्रोज साठी, म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट साठी. आणि आताच तुम्ही बघितलं नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइटच्या मधलं रिलेशन देणारा फॅक्टर कोण आहे? आय. त्यामुळे मी प्रत्येक वेळी आय ने मल्टिप्लाय केलं तर मला आता काय भेटेल? तुमच्याकडे कोण आहे तो? नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइटला आय ने मल्टिप्लाय केलं की इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी भेटेल. बघा क्रॉस मल्टिप्लाय. नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आय ने मल्टिप्लाय केलं की इलेक्ट्रोलाइटची भेटून जाईल. सो चेंज इन फॉर्म्युला कसा दिसेल? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर और लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल टू पी नॉट इनटू x2. बट याला फक्त मल्टिप्लाय कशाने करायचं आहे? आय ने. आय इंटू पी नॉट इंटू x2. आता ही प्रॉपर्टी कोणाची झाली? इलेक्ट्रोलाइटची. ओके, फक्त आय ने मल्टिप्लाय केलं की इलेक्ट्रोलाइटची निघत असते. सो सेकंड, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन इन बीपी बॉइलिंग पॉइंट कसा लिहिता फॉर्म्युला तुम्ही? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा टीएफ इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. हे कोणासाठी? नॉन साठी. हे कोणासाठी? नॉन इलेक्ट्रोलाइट साठी. इलेक्ट्रोलाइट साठी कसं कराल? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट चालू. सो डेल्टा TB. डेल्टा TB इज इक्वल टू I इंटू इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट इंटू मोलॅलिटी. काय येतं? इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट. तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे आपली? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. लिहू शकाल का? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. FP फ्रीजिंग पॉइंट डायरेक्टली लिहिते. डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू मोलॅलिटी दॅट इज इक्वल टू फॉर इलेक्ट्रोलाइट. आय नसता तर नॉन इलेक्ट्रोलाइट. आय आहे म्हणून इलेक्ट्रोलाइट. अँड फोर्थ प्रॉपर्टी आपण वरती लिहूया, ऑस्मॅटिक प्रेशर. फोर्थ प्रॉपर्टी वरती लिहूया, ऑस्मॅटिक प्रेशर. फॉर्म्युला आठवत असेल ऑस्मॅटिक प्रेशरचा? पाय इज इक्वल टू CRT. नाहीये, दॅट इज नॉन इलेक्ट्रोलाइट. आय नाहीये, सो नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि आय आला असता तर pi is equal to I into CRT. This is for electrolytes. Okay? आता रेशियो घेऊन बघा. इलेक्ट्रोलाइट अपॉन नॉन इलेक्ट्रोलाइट I into P naught upon X2. इथे लिहा सगळं ते. इलेक्ट्रोलाइट अपॉन नॉन इलेक्ट्रोलाइट रेशियो I असतो. इलेक्ट्रोलाइट अपॉन नॉन इलेक्ट्रोलाइट I. इलेक्ट्रोलाइट अपॉन नॉन इलेक्ट्रोलाइट I. इलेक्ट्रोलाइट अपॉन नॉन इलेक्ट्रोलाइट आन्सर विल बी I. That is nothing but Van Hoff factor. Okay? So I काढता येईल. दोन्ही व्हॅल्यूज दिल्या असतील तर तुम्ही I काढू शकता. इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि नॉन इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दोन्ही दिल्या असतील, डिवाइड करायचं, I भेटून जातो. इथे काहीतरी मी डिसोसिएशन आणि असोसिएशन लिहिलंय. बघा, एखादा सबस्टन्स पाण्यामध्ये टाकला तो आयन बनवतो, जसे इथं मी दिलेत.
Na+Cl-, मग अशी सांगितलं तसं या प्रोसेसला आपण म्हणतो डिसोसिएशन. NaCl पाण्यात गेला, दॅट इज ॲक्वियस बनला, डिसोसिएट करतो Na+Cl-. CaCl2 पाण्यामध्ये गेला, डिसोसिएट करतो, एक कॅल्शियम +2 2 Cl-. तर कॅल्शियम वरती +2 कसं काय दिलं, डायव्हॅलंट आहे तो, माहिती आहे ना, व्हॅलन्सी 2 असते कॅल्शियमची, स्टँडर्ड 10. AlCl3 ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3, सो ॲल्युमिनियम वरती +3 आणि 3 Cl-. किंवा हे पण तुम्ही लक्षात ठेवा, इथं जो चार्ज आहे, इथं जो बेस आहे तो याच्या टॉपला जातोय, इथं 3 आहे, हे याच्या टॉपला जात आहे. सो अजून कोण राहिला का, KCl. KCl तर सिंपल आहे, KCl चा कसा डिसोसिएट करेल, AQ लिहायला विसरू नका, पाण्यात टाकल्यानंतरच डिसोसिएट होतात, हवेत नाहीत होत आहेत. सो K+ Cl-. हे सगळे डिसोसिएट होतात आणि त्यामुळे नंबर ऑफ पार्टिकल्स आधीपेक्षा वाढतात. आधी 1 आहे, परत 2 झाला. बघा नंबर ऑफ पार्टिकल्स किती झाले, 1 मोल टाकला असेल तर दिसताना पाण्यामध्ये 2 मोल होत आहेत. कॅल्शियम क्लोराईड 1 मोल टाकला असेल तर पाण्यात जाऊन 3 मोल बनतात, 2 अधिक 1. हा 1 मोल टाकला असेल तर हे 4 मोल्स बनतात. आणि खालचा KCl 1 मोल टाकला असेल तर ते 2 मोल्स बनतात. तुम्हाला असंच दिलं असतं की जर सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl, CaCl2, AlCl3, KCl पाण्यामध्ये टाकलेत तर कोणाची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्यात जास्त आहे, जो पाण्यात जाऊन सगळ्यात जास्त पार्टिकल्स बनवतो त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्यात जास्त असणार आहे. का झालं, बिकॉज दे डिसोसिएट. पण असेही सबस्टन्स आहेत की पाण्यात टाकल्यानंतर असोसिएट करतात, म्हणजे वरून टाकताना असं दिसतं की 2 बेन्झोइक ऍसिड टाकले, 2 बेन्झोइक ऍसिड, 2 मोल्स ऑफ बेन्झोइक ऍसिड, पण पाण्यात गेल्यानंतर एकच मोल दिसतो, 1 मोल ऑफ बेन्झोइक ऍसिड होतो. असं कसं झालं मग, वरून 2 टाकले आणि खाली गेल्यावर 1 दिसतोय, कारण 2 मॉलिक्युल्स ऑफ A समजा कोणतरी आहेत, जेव्हा पाण्यामध्ये जातात हा एक दुसऱ्या A सोबत काय करतोय, हायड्रोजन बॉन्ड करतोय. आता हा 1 मॉलिक्यूल झाला, सो 2चं कन्वर्जन कमी मध्ये झालं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असोसिएशन झाल्यानंतर कमी होते आणि डिसोसिएशन झाल्यानंतर वाढते. बघा आधी 2 होते पण दोघांनी एकमेकांसोबत बॉन्ड बनवला आणि एकच पार्टिकल बनला. 2 होते पण बॉन्ड बनवून 1 बनला. पार्टिकल कमी, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी. पण याला इन डिटेल नाही बघत आहे, फक्त डिसोसिएशन ना इन डिटेल बघायचं चालू आहे. आता तुम्हाला हे लक्षात आलं, चारी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा फॉर्म्युला आता बदलला, I इंटू करायचं. मग I ची व्हॅल्यू काढायची कशी आपण, हाऊ टू कॅल्क्युलेट I, तर I साठी दिले ना मॅम, पण हा फॉर्म्युला तुम्ही तेव्हाच वापरू शकताय जेव्हा इलेक्ट्रोलाइट ॲज वेल एज नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, जे की कधीच दिली जात नाही. इतकं सिंपल विचारतील का तुम्हाला डिवाइड करायला, हे घ्या इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हे घ्या नॉन इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, काढा I. इतका साधा तरी क्वेश्चन येणार नाही. मग आपण बघू एक्झॅक्टली क्वेश्चन कसा येतोय, बट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस बोर्ड अँड प्रिपेअर युअर नोट्स. तुम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट हा पोर्शन इन डिटेल पुढच्या चॅप्टर मध्ये आहे, ज्याचं नाव आहे आयनिक इक्विलिब्रियम. पण बघा थोडंसं मी सांगून देते एक रफ आयडिया म्हणून, या कोपऱ्यामध्ये बघू. जसं की NaCl हा एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, जो पाण्यात टाकल्यानंतर आयन्स बनवतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट. सो Na+Cl- बनतो, सो इट इज इलेक्ट्रोलाइट. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे जर तुम्ही 10 पार्टिकल्स ऑफ NaCl टाकले तर 10च्या 10 पार्टिकल्स तुटतात. 10 पार्टिकल्स किंवा असं दाखवते, 10 पार्टिकल्स ऑफ NaCl टाकले तर 10 पार्टिकल्स Na+ चे बनतात अँड 10 पार्टिकल्स Cl- चे बनतात. दॅट इज कम्प्लीट डिसोसिएशन झालं. कम्प्लीट डिसोसिएशन होत आहे म्हणजेच इट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. पण काही काही वेळा असंही बघायला भेटतं वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, कन्सिडर करू HCOH. हा कोण आहे आपला फॉर्मिक ऍसिड आहे, किंवा तुम्हाला माहिती असणार ऍसिटिक ऍसिड घ्या.
CH3COOH. दिस इज ऍसिटिक ऍसिड. तुम्ही जर 10 पार्टिकल्स घेताय, आता फॉर एक्झाम्पल मी अंडरस्टँडिंग साठी एक्सप्लेन करते, 10 पार्टिकल्स घेताय तर त्यातला एखादाच पार्टिकल फक्त डिसोसिएट करतोय, CH3COO मायनस आणि एक होतो H प्लस, आणि बाकीचे 9 तर असेच पाण्यामध्ये असतात इन द फॉर्म ऑफ ऍसिटिक ऍसिड. 10 टाकलेले बरोबर, त्यातले 9 आहे तसे आहेत, काहीच चेंज नाही, आणि फक्त एकच पार्टिकल डिसोसिएट झालाय. डिसोसिएट तर झाला, बट टोटली सगळा झालाय का? नाही, खूप कमी प्रमाणात झालाय. यालाच काय म्हणतो आपण? वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असू दे, वीक इलेक्ट्रोलाइट असू दे, आपण त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन काढू शकतो, ज्याला अल्फानी डिनोट केलं जातं. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे टोटल पैकी किती डिसोसिएट झाला हे कॅल्क्युलेट करू शकतो. जसं की मी NaCl च्या एक्झाम्पल साठी असं लिहू शकते, टोटल तुम्ही किती पार्टिकल टाकलेले? 10. डिसोसिएट किती झाले? 10च्या 10. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर NaCl इन माय एक्झाम्पल इज 1. नेक्स्ट बघा, अल्फा इज इक्वल टू किती टोटल पार्टिकल्स किती होते ऍसिटिक ऍसिडचे? 10. डिसोसिएट किती झालं? फक्त एकच डिसोसिएट झालाय, बाकीचे 9 आहे तसे आहेत. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन किती झालं? 0.1. डिग्री ऑफ डिसोसिएशन मॅक्सिमम 1 असू शकतो. ओके, फ्रॅक्शन येतो सो 1 असू शकतो. 1 म्हणजे कंप्लीट डिसोसिएशन आणि 1 पेक्षा कमी म्हणजे इनकम्प्लीट डिसोसिएशन येते. सो अल्फा कळाला काय असतो? रिलेशन बिटवीन वॉन्ट ऑफ फॅक्टर I अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. म्हणजे बघा, तुम्ही जे मगाचपासून बीकर घेताय आणि वरून NaCl टाकताय, बीकर मध्ये वॉटर आहे आणि वरून तुम्ही कोण टाकायचं ठरवलेलं? NaCl. कोणताही इलेक्ट्रोलाइट, कोणताही इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट मध्ये इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग पण असू शकतो, जे मी एक्झाम्पल लिहून दिले ते सगळे स्ट्रॉंगचे आहेत, पण वीक सुद्धा असू शकतो. स्ट्रॉंग पण असू शकतो, वीक पण असू शकतो. त्यामुळे आता मला अल्फा कन्सिडर करावा लागेल. फक्त स्ट्रॉंग घेतला तर काहीच हरकत नाही, स्ट्रॉंगच्या अल्फाची व्हॅल्यू 1 असते, पण वीकच्या अल्फाची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे, त्यामुळे मला अल्फा कन्सिडर करावा लागेल. आता एक एक्झाम्पल घ्या की तुम्ही याच्यामध्ये कोण पुट करताय? AB कुठला तरी सॉल्ट पुट करताय. मग मला सांगा, जर तुम्ही AB सॉल्ट पुट करताय तर तो डिसोसिएट होणार. आपण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल दिलं आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये AB. आपण सरळ आपला NaCl घेऊन जाऊ. सिंपल, A आणि B मध्ये कन्फ्यूज होण्यापेक्षा आपण Na आणि Cl घेऊ. सो NaCl काय केलं तुम्ही? पाण्यामध्ये टाकलं म्हणजे ऍक्वियस लिहिताय, डिसोसिएट होणार कसा? Na प्लस प्लस Cl मायनस. जेवढा टाकलाय, 1 मोलर NaCl टाकला तर 1 मोलर Na प्लस आयन्स आणि 1 मोलर Cl मायनस आयन्स मध्ये तो तुटत असतो. बघा, जेव्हा टाइम इक्वल्स टू 0 आहे, म्हणजे जस्ट तुम्ही बीकर मध्ये NaCl आणि वॉटर घेतलं, तर टाइम इक्वल्स टू 0 ला अजून तुमचं डिसोसिएशन चालू नाहीये. NaCl 1 मोलर आहे तसा आहे, पण आयन्स मध्ये तो तुटला नाहीये, कारण टाइम 0 आहे, अजून रिएक्शन चालूच झाली नाही. टाइम 0 आहे, रिएक्शन चालूच नाही झालेली. पण जेव्हा तुम्ही इक्विलिब्रियमला पोहोचाल, टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियम, एक टाइम नंतर इथे इक्विलिब्रियम येणार आणि त्या इक्विलिब्रियमला काय होतं? या 1 मधून काहीतरी अमाउंट ऑफ अल्फा, काहीतरी अमाउंट म्हणजे NaCl तुटायला चालू झाला ना, ऍट इक्विलिब्रियम तो अल्फा इतका तुटतो आणि जेवढा तुटतो तेवढाच इकडे बनलेला असतो. आता 1 आहे म्हणून 1 अल्फा, इथं 1 आहे म्हणून 1 अल्फा. लक्षात आलं? 1 मायनस अल्फा तेवढाच इकडे बनतो, अल्फा आणि अल्फा. जर कन्सिडर करा, मी असं म्हणतीये शॉर्ट मध्ये की माझ्याकडे 2 मोल्स किंवा 2 पार्टिकल्स NaCl चे होते, तेव्हा टाइम इक्वल्स टू 0 ला काहीच नव्हतं. इक्विलिब्रियमला अर्धी रिएक्शन झाली असं मी मानते. सो 1 मधून 1 पार्टिकल तुटला असणार आहे, सॉरी 2 मधून, टोटल किती आहे? 2 मधून काहीतरी पार्टिकल तुटले असणार आहे. सिमिलरली मी इथे लिहिते, एक ओरिजिनल होता, त्या ओरिजिनल मधून काहीतरी अमाउंट तुटते, जेवढी तुटते तेवढीच इकडे बनलेली असते. हे अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न करा. सिंपल आहे.
एक जर कन्सिडर केलं असेल तर इक्विलिब्रियमला एक मधून अल्फा अमाऊंट तुटत असते आणि जेवढी तुटते तेवढीच तिकडे बनत असते. ओके. आता पॉइंट ऑफ फॅक्टर याच्यातून काढायचा कसा? भलं मोठं डेरिव्हेशन दिलं आपल्या टेक्स्टबुक मध्ये, काहीच करायचं नाही. I इक्वल्स टू काय लिहिताय तुम्ही? नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन divided by number of particles before dissociation. काय लिहिलं? नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन. आफ्टर म्हणजे नंतर, डिसोसिएशन कुठे झालं? इथे. सो हे नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत? सगळे ऍड करायचे. 1 मायनस अल्फा प्लस 1 अल्फा प्लस 1 अल्फा. सगळं लिहा. 1 मायनस अल्फा प्लस अल्फा प्लस अल्फा डिवाइडेड बाय नंबर ऑफ पार्टिकल्स बिफोर डिसोसिएशन. हा आहे बिफोर आणि हा आहे आफ्टर. सो बिफोर किती आहे? 1 प्लस 0 प्लस 0 नथिंग बट 1. सो आय ची व्हॅल्यू काय आली आहे बघा? आय इज इक्वल टू 1 मायनस अल्फा प्लस अल्फा. सो मायनस अल्फाला प्लस अल्फा कट होईल आणि आय ची व्हॅल्यू येणार आहे 1 प्लस अल्फा अपॉन 1. इथं लिहिते आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा अपॉन 1 लिहायची काय गरज आहे का? नाही. सो हे झालं आयचं इक्वेशन फॉर पर्टिक्युलरली NaCl साठी. आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा. काय अवघड आहे का काढणं? ते डेरिव्हेशन मध्ये पण त्यांनी हेच केलंय, पण ए आणि बी मध्ये कन्फ्यूज करण्यापेक्षा मी प्रत्यक्षात तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवते. चला आता आपण NaCl झाला. KCl साठी पण हेच इक्वेशन येणार आहे का? कारण KCl पण कसा तुटतो? K प्लस Cl मायनस. सो तो पण 1 0 0 1 मायनस अल्फा 1 अल्फा 1 अल्फा असणार आहे. मी दुसरा एक्झाम्पल घेते. लेट अस कन्सिडर एक्झाम्पल ऑफ AlCl3. AlCl3 ला जेव्हा तुम्ही पाण्यात टाकताय तो काय बनवेल रे? Al चे किती मॉलिक्युल्स बनवतोय तो? एकच Al आहे ना इथे, एकच आहे. सो एकच, पण त्याच्यावर चार्ज किती येणार? 3 प्लस. प्लस क्लोरीन किती आहे? 3 आणि हे Cl मायनस. आता टाइम इक्वल्स टू 0 असताना AlCl3 समजा 1 मोल आहे. ऑलवेज कन्सिडर करून जायचं इनिशियल कंडिशन 1. कॅल्क्युलेशन्स इझी पडतात. AlCl3 1 असतो तेव्हा हा काहीच नाही. पण जेव्हा टाइम इक्वल्स टू तुम्ही इक्विलिब्रियमला पोहोचताय, टाइम इक्वल्स टू असे एरो काढताय इक्विलिब्रियम. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला पोहोचताय, या एक मधून काहीतरी तुटणार आहे. तो किती असतो? अल्फा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. इथं किती आहे? 1 म्हणजे बनतोय किती? 1 अल्फा. इथं किती आहे? 3 म्हणजे इथं किती बनतोय? 3 अल्फा. 1 मायनस अल्फा तुटतो, अल्फा बनतो. पण इथं 1 आहे तर हा 1 खाली लिहायचा, हा 3 आहे तर 3 अल्फा. नंबर ऑफ मोल्स लिहायला विसरायचं नाही. आणि पॉइंट ऑफ फॅक्टर कसा काढतोय आपण आता? नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन अपॉन नंबर ऑफ मोल्स बिफोर डिसोसिएशन. आफ्टर साठी 1 मायनस अल्फा प्लस 3 अल्फा डिवाइडेड बाय 1 प्लस 0 म्हणजे 1. देयरफॉर I इज इक्वल टू मायनस अल्फाला प्लस अल्फा कट 1 प्लस 3 अल्फा. जे काही आन्सर आहे ते. ठीक आहे. हे जर अशा पद्धतीने गेला तर तुमचं कधीच आन्सर चुकणार नाही. जर तुम्हाला त्यांनी दिलेला फॉर्म्युला पाठ होत असेल तर वेल अँड गुड, तुम्ही फॉर्म्युला पाठ करू शकता. पण होत नसेल तर यूज दिस ट्रिक. दिस विल डेफिनेटली हेल्प यू. AlCl3 साठी काढलाय, NaCl साठी काढलाय. तुम्ही कॅल्शियम क्लोराईड साठी पण काढू शकताय. कॅल्शियम क्लोराईड ॲक्वियस मध्ये कसा डिसोसिएट होईल? इक्विलिब्रियम काढून घ्या आधी. कॅल्शियम प्लस 2 आणि 2Cl मायनस. एकच कॅल्शियम आहे, चार्ज याचा बेसचा, प्लस 2Cl मायनस. फास्ट मध्ये करू.
टाइम इक्वल्स टू 0 ला हा 1 असणार, हा कुछ नाही, हा कुछ नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियम ला 1 मधून अल्फा तुटेल. इथं 1 आहे तर 1 अल्फा बनेल, इथं 2 आहे तर 2 अल्फा बनेल. अँड वॅन ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू कशी? नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन, number of particles after dissociation. 1 minus alpha plus 2 alpha. 1 minus alpha plus 2 alpha whole divided by before किती आहे 1 plus 0 1. Again minus alpha plus alpha cancel, so I is equal to 1 plus 2 alpha. 1 plus 2 alpha. ओके, बघा कॅल्क्युलेट करू शकत असाल तर वेल अँड गुड आहे. सगळ्यात इझी मेथड आहे, कधीच तुम्हाला आन्सर्स इथे चुकणार नाहीत. या केसेस मध्ये तुम्हाला अल्फा दिला असतो आय विचारतात किंवा आय दिला असतो अल्फा विचारतात. पण लक्षात घ्या क्वेश्चन वाचत असताना तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे NaCl दिलाय का, KCl आहे का, CaCl2 आहे का, AlCl3 आहे. सगळ्या टाइपचे घेतलेत. KCl NaCl साठी फॉर्म्युला असा येणार आहे 1 प्लस अल्फा. त्याच्यानंतर याचा रेशो 1:1 आहे, हा 1:2 कॅल्शियम क्लोराईड आणि हा 1:3. सो तिन्ही टाइपचे एक्झाम्पल्स मी घेतले. पटकन याचा स्क्रीनशॉट करा आणि व्यवस्थित याच्या नोट्स बनवा. कुठून कुठून कसं कसं शिकलो ते व्यवस्थित पहा. टेक अ स्क्रीनशॉट. जर काही मुलांच्या मनामध्ये डाऊट असेल मॅम एक्झामला डेरिव्हेशन आलं तर कसं लिहायचं, तर बघा तेही डिराईव्ह करून दाखवते. कन्सिडर अ सॉल्ट AXBY आणि त्याचं ॲक्वियस सोल्युशन केलं तर तो इक्विलिब्रियम मध्ये तुटतो. कसा? X मॉलिक्युल्स ऑफ A Y प्लस अँड Y मॉलिक्युल्स ऑफ B X प्लस. हे कसं आहे? आताच आपण AlCl3 बघितलेलं. AlCl3 ला पण आपण डिसोसिएट केलेलं. कसं बनवतो? Al किती आहे 1, त्यामुळे तुम्ही इथं Al1 लिहिताय प्लस Cl किती आहे 3, त्यामुळे 3Cl लिहिताय. मग सिमिलरली तसंच इथे केलं. A किती आहे X म्हणून X टाइम्स A लिहिलं. B किती आहे Y म्हणून Y टाइम्स B लिहिलं. आता चार्ज बघा. ॲल्युमिनियम वरती चार्ज लिहिताय क्लोरीनच्या बेसचा, दॅट इज +3 आणि क्लोरीन वरती चार्ज लिहिताय ॲल्युमिनियमच्या बेसचा -1. मग सिमिलरली A वरती चार्ज आहे +y आणि B वरती चार्ज आहे -x. ओके, मग नेक्स्ट स्टेप काय होती आपली? टेक अ सॉल्ट असं स्टार्ट करता तुम्ही. कन्सिडर अ इलेक्ट्रोलाइट AXBY dissociate as X molecules of X times of A plus and Y times of BX minus. At time t equals to 0 काय होणार आहे? याला एक कन्सिडर करा, हा कुछ नाही, हा कुछ नाही. टाइम इक्वल्स टू टी इक्विलिब्रियम. जेव्हा रिएक्शन इक्विलिब्रियमला पोहोचते 1 मधून अल्फा तुटेल, इथे x टाइम्स अल्फा तुटेल आणि इथे y टाइम्स अल्फा बनेल. x टाइम्स अल्फा बनेल आणि y टाइम्स अल्फा बनेल. परत तुम्ही लिहून घेताय व्हॉट इज अल्फा? अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. According to definition of Van 't Hoff factor, I is equal to number of particles after dissociation upon number of particles before dissociation. So कसं येईल हे? 1 minus alpha x alpha plus y alpha whole divided by 1 plus 0 म्हणजे 1. Therefore I is equal to, आता या सगळ्यांमध्ये 1 इथंच ठेवलं, मायनस पुढे बघा किंवा प्लस घ्यायचंय, मला प्लस घ्यायचंय तर मी मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा याच्यातून अल्फा कॉमन काढू शकते का? जर मी अल्फा कॉमन काढलं तर इथं काय उरणार आहे? अल्फा नॉट एक्स. अल्फा कॉमन काढलं तर इथं काय उरणार आहे बघा? -1. यस, अल्फा इंटू -1 मायनस अल्फा प्लस एक्स आणि अल्फा मधून अल्फा बाहेर, एक्स आत प्लस y आणि अल्फा मधून अल्फा बाहेर, y राहिलं, डिवाइड बाय 1 नाही केलं तरी चालेल. सो I इक्वल्स टू 1 प्लस अल्फाला कॉमन काढलेलं त्याला मी असं लिहू का? x प्लस y -1. तेच तर लिहितीये x प्लस y -1.
बट व्हॉट इज x प्लस वाय? x प्लस वाय काय आहे? टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स. x पार्टिकल A चे आहेत, y पार्टिकल B चे आहेत. सो x प्लस y इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स, दॅट इज n. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स n नी डिनोट करूया. सो I इज इक्वल टू 1 प्लस अल्फा, इथे ब्रॅकेट मध्ये n मायनस n. का तसं केलं? कारण x प्लस y म्हणजे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स झाले. आता बघा I चा फॉर्म्युला आला 1 प्लस अल्फा n मायनस 1. तुम्हाला जर अल्फाच्या टर्म्स मध्ये लिहायचं असेल तर काय कराल? अल्फा इज इक्वल टू 1 I मायनस 1, I मधून मायनस 1 डिवाइड बाय हा n मायनस 1 इकडे येणार. सो हेच दोन फॉर्म्युले डेरिव्हेशन मधून डिराइव्ह केले. टेक्स्टबुक मधून बाकीचा पोर्शन आहे असा लिहिताय, बट एक्झॅक्टली काय केलंय तिथे हे फक्त मी एक्सप्लेन केलं. कळालं? ax by म्हणजे तुटणार कसं? x a आणि y b मध्ये, आणि चार्ज अल्टरनेट, b वरती x चार्ज, a वरती y चार्ज. 1 0 0 1 मधून अल्फा, x अल्फा, y अल्फा. आफ्टर डिसोसिएशन अपॉन बिफोर डिसोसिएशन. अल्फाला कॉमन काढलं, आतल्या टर्म्स लिहिल्या, फक्त रिअरेंज केलं, x प्लस वाय भेटलं. x प्लस वाय म्हणजे टोटल पार्टिकल्स n, आणि हा फॉर्म्युला आला. AlCl3 साठी माझ्या मेथडनी तुम्ही हे सगळं करूनच काढलेलं. डायरेक्ट फॉर्म्युला वापरून बघा. I ची व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढताय? 1 प्लस अल्फा, 1 प्लस अल्फा. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे तिथे? 3 अधिक 1 4 मायनस 1, म्हणजेच I इज इक्वल टू 1 प्लस 3 अल्फा. चेक करा, मी डिराइव्ह केलेला पण हाच फॉर्म्युला आहे. I इक्वल्स टू 1 प्लस 3 अल्फा. आणि कधी कधी मी काय म्हटलेलं, तुम्हाला अल्फा काढायला विचारतील. हा फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का? मग नाही, इथून सुद्धा काढू शकता. I मायनस 1 अपॉन 3, I मायनस 1 अपॉन 3 तेच आहे. I मायनस 1 अपॉन टोटल पार्टिकल्स 4, 4 मायनस 1 3. सो डेरिव्हेशन नाही दिला, फॉर्म्युला पाठ केला तरी तिथेच पोहोचणार आहे. आणि आपण जे 1 बोर्ड आधी केलं त्याने सुद्धा तिथेच पोहोचताय. परत कॅल्शियम क्लोराईडचं करून बघा. कॅल्शियम क्लोराईड कसा डिसोसिएट केलेला? कॅल्शियम प्लस 2 Cl मायनस मध्ये. आपला फॉर्म्युला काय आलेला चेक करा. यांच्या फॉर्म्युलाने जाऊ. I इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स 2 प्लस 1 3. सो 3 मायनस 1 विचारतात. I इज इक्वल टू 1 प्लस 2 अल्फा. बघा तोच तर फॉर्म्युला आहे, आणि यातून अल्फा ही काढू शकता. अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 अपॉन 2. ओके. सो फॉर्म्युला इझी वाटत असेल तर फॉर्म्युला पाठ करा, अदरवाइज त्या ट्रिकने केलं तरी पण चालेल. टेक अ स्क्रीनशॉट. तसे टेक्स्टबुक मध्ये खूप सारे न्यूमेरिकल्स आहेत वॅन्ट ऑफ फॅक्टर वरती, तुम्ही 1 बाय 1 बघू शकता. वॅन्ट ऑफ फॅक्टरच्याच कन्सेप्ट वरती फक्त कधीही न्यूमेरिकल नसतो, त्याला बॅकग्राऊंडच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सपोर्ट मध्ये असतात. कारण वॅन्ट ऑफ फॅक्टर इज रिलेशन बिटवीन आधी शिकलेल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इनटू आता आलेल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. त्यामुळे आता काय करताय, क्वेश्चन कसा आहे बघा. 0.01 मोलर ॲक्वियस फॉर्मिक ऍसिड. सो फॉर्मिक ऍसिड म्हणजे तो HCOOH. ड्रॉ करते बघा इकडे स्ट्रक्चर. HC डबल बॉन्ड OOH. जेव्हा याचा ॲक्वियस सोल्युशन बनवाल तेव्हा हा तुटेल. कसा तुटतो? H प्लस प्लस CO H प्लस आणि हा काय COO मायनस. HC डबल बॉन्ड O मायनस. कसा तुटला हा? H प्लस COOH आणि मायनस चार्ज कुठे? इथे. त्यामुळे हा HCOO मायनस असा दिसतो. पण हा कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. तुम्हाला माहिती आहे अल्फाची व्हॅल्यू खूप काही गोष्टी सांगून जाते. एक टाकलाय आणि 1 च्या 1 डिसोसिएट झालाय असं नाहीये ते. सो त्याची काहीतरी अल्फाची व्हॅल्यू असणार, ती व्हॅल्यू सांगू शकते कंप्लीट डिसोसिएशन आहे का इनकम्प्लीट डिसोसिएशन आहे. आता तर फक्त सांगितलंय फॉर्मिक ऍसिड आहे. तुमच्याकडे आधी एक बीकर होतं, बीकर मध्ये प्युअर वॉटर होतं. सो प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट तुम्हाला माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे. आता त्याच्यामध्ये ॲक्वियस फॉर्मिक ऍसिड म्हणजेच काय, त्या पाण्यामध्ये फॉर्मिक ऍसिड टाकलं की सोल्युशन बनतं.
आणि सोल्युशन आता किती डिग्री सेल्सिअसला फ्रीज व्हायला लागलं, -0.021. दॅट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट सांगितलं आपल्याला. कधीही क्वेश्चन मध्ये असं लिहून येत नाही की इनिशियली पाणी घेतलंय. क्वेश्चन वाचा, 0.01 मोलार ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजेच पाणी. सो आधी पाणी होतं, त्याचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस असणार. आता त्याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड टाकल्यानंतर इतका त्याचा फ्रीजिंग पॉइंट झाला. सो तुम्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काढू शकताय की नाही. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू T0F मायनस TF. सो किती आहे T0F? 0 डिग्री सेल्सिअस मायनस TF किती दिलाय, -0.021 डिग्री सेल्सिअस. सो फायनल आन्सर तेच राहणार आहे, प्लस होणार फक्त 0.021 डिग्री सेल्सिअस इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. कॅल्क्युलेट अल्फा. अल्फा कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आपल्याला माहिती नाही कम्प्लीट डिसोसिएशन होतं की नाही, तेच फाइंड करायचं आहे आणि KF ची व्हॅल्यू दिली आहे. अल्फा फाइंड करतो आपण, पण त्याच्यासाठी आपल्याला कशाची हेल्प लागते, वॅन टॉप फॅक्टर I ची. आणि दिलाय कोणता सॉल्ट, फॉर्मिक ऍसिड. मग मी असं करू शकते का, फॉर्मिक ऍसिडचं डिसोसिएशन करून घ्या. हा इनिशियली 1 होता, हा काहीच नाही, हा काहीच नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियम मध्ये हा काय झाला, 1 मधून अल्फा अमाऊंट तुटली. इथे 1 आहे सो 1 अल्फा बनला, इथे 1 आहे सो 1 अल्फा बनला. आणि I च्या फॉर्म्युला वरून number of particles after dissociation 1 minus alpha plus alpha plus alpha. So minus alpha plus alpha cut, 1 plus alpha बनेल divided by 1. I ची व्हॅल्यू काय येतीये, 1 plus alpha. रिलेशन तर आलं, 1 plus alpha आहे. मग चला, तुम्हाला अजून काय माहिती आहे, I माहिती आहे का, वॅन टॉप फॅक्टर दिलाय का त्यांनी, तोही नाही दिलेला. मग कॅल्क्युलेट कसं करणार आपण, तर दोन गोष्टी रिलेट करायला असतात वॅन टॉप फॅक्टर आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट. मग मला कम्पेअर करून काढावं लागेल, कारण इनिशियली आपण शिकलेलो I तर दिला का नाही दिला, सो तो फॉर्म्युला यूज नाही होत आहे. I काढण्याचा सगळ्यात इनिशियल फॉर्म्युला काय होता, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. सगळ्यात पहिला फॉर्म्युला, विथ सेम कॉन्सन्ट्रेशन, त्यामुळे मला आता कॉन्सन्ट्रेशन सेम असणार स्वतःहूनच एक सोल्युशन असे इमॅजिन करायला लागणार आहे युरियाचं. सो मी कन्सिडर करते की मी 0.01 मोलार युरिया सुद्धा पुट केला असेल. जेव्हा मी युरिया पुट करते, KF ची व्हॅल्यू तो सॉल्व्हंटवर डिपेंड आहे, वॉटरच ठेवलंय मी, सो वॉटर मध्ये मी युरिया टाकलाय असं समजलं. त्यावेळी जो डेल्टा TF असणार आहे इज इक्वल टू काय असेल, KF इंटू मोलॅलिटी. कोणासाठी काढते हे मी, फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट. युरिया, ग्लुकोज, सुक्रोज काही माना, फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट एक रेफरन्स घ्यावा लागेल. KF त्यांनी दिलाय 1.86 केल्विन kg पर मोल, केल्विन kg मोल इनवर्स. आणि मोलॅलिटी दिली आहे त्यांनी, किती आहे 0.01. कॅल्क्युलेट करा, काय येईल आन्सर, 186 पॉइंट किती आहे, हे 2 आणि हे 2 4, दॅट इज 0.0186 मोलर आहे तो. मोलर म्हणजेच काय असतं युनिट, मोलॅरिटीला डिफाइन कसं करतो आपण, नंबर ऑफ मोल्स अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg. सो दॅट इज नथिंग बट मोल पर kg. दिसताना मोलर आहे पण दॅट इज नथिंग बट मोल पर kg. त्यामुळे kg पर kg कट होतील, पर मोल कट होईल आणि फायनल आन्सर कशामध्ये राहिलं, केल्विन मध्ये. सो करेक्ट आहे, युनिट करेक्ट आलं की आन्सर सुद्धा करेक्ट आहे, फॉर्म्युला सुद्धा करेक्ट आहे. डेल्टा TF इज इक्वल टू 0.0186 केल्विन. हा झाला एलिव्हेशन फॉर, कोण आहे हा, नॉन इलेक्ट्रोलाइट. त्याच्यासाठी आपण नॉट द्यायचा ठरवलेला. मग नॉन इलेक्ट्रोलाइटची व्हॅल्यू तुम्हाला सापडली 0.0186. इलेक्ट्रोलाइटची आता तुम्ही काढली आहे 0.021. दोघांचा सुद्धा काय करा, रेशिओ घ्या. I इज इक्वल टू तुमचं जे आन्सर येणार आहे 1.13 येईल. कॅल्क्युलेट करून बघा लॉग टेबलनी, आन्सर I काढला मी.
बघा हे सगळं मी तुम्हाला शिकवलंय, नो डाऊट हे सगळं मी शिकवलंय, पण हे रिलेशन वापरतोय कधी आपण, जेव्हा एकतर अल्फा दिलाय आय विचारलाय किंवा आय दिलाय अल्फा विचारलाय. सो एक्झाम्पल बघून फ्लो मध्ये हे केलं की परत जाऊन समजतं की अरे हे तर युजच नाही करायचं. सो क्वेश्चन वाचतानाच कॅल्क्युलेट अल्फा आहे, आय दिलाय का बघा इथे. आय दिला नसेल तर हे सगळं करूच नका. आय दिला नसेल तर तुम्हाला स्वतःहून असं कन्सिडर करायचंय की पाण्यामध्ये तुम्ही युरिया टाकताय, मग तेव्हा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा टी एफ नॉट के एफ इंटू एम. मोलॅरिटी दिली आहे कारण कॉन्सन्ट्रेशन सेम समजायचं असतं. के एफ दिलेला असतो, त्याच्यातून युरियासाठी काढून घ्या, नंतर येणारं आन्सर तुम्हाला एक जे काही दिले फॉर्मिक ऍसिड त्याचं तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं असतं, दोघांच्या रेशो मधून आय भेटेल. आता आय भेटल्यानंतर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता काय कराल तुम्ही, अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1. आय ची व्हॅल्यू आहे 1.13, मायनस 1 केलं 0.13, हा अल्फा आहे. अल्फा बघा 1 पेक्षा कमी आहे. जर तुम्हाला विचारलं पर्सेंट डिसोसिएशन, आता क्वेश्चन मध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारलंय, डिग्री म्हटलं तर 0.13, पर्सेंटेज विचारलं असतं तर तुम्ही याला मल्टिप्लाय बाय 100 केलं असतं आणि सांगितलं असतं इट इज 13%. ओके, दोन्ही सांगितलं. हे सगळं का करावं लागतं, कारण आय आणि अल्फा मधलं रिलेशन फाइंड करायचं आहे मला, आय इक्वल्स टू 1 प्लस अल्फा. पण आय आणि अल्फा मधलं रिलेशन फाइंड केल्यानंतर मला अल्फा विचारलाय, पण आय दिला तरी पाहिजे ना आधी. आय कसा काढला मी, सगळ्यात पहिला फॉर्म्युला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अपॉन नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट तुम्ही गिवन डेटावरून कॅल्क्युलेट करताय, नॉन इलेक्ट्रोलाइटची स्वतः मानायची असते की असं समजा युरिया टाकलाय, केएफ तिथलाच वापरायचा, कॉन्सन्ट्रेशन तिथलंच वापरायचं आणि नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी इलेक्ट्रोलाइटसाठी काढून रेशो घ्यायचा, आय भेटतं, मग आयची व्हॅल्यू इथे पुट करायची अँड यू विल गेट डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. एक मिनिट, हे बघा या व्हॅल्यूज आपण उलट्या लिहिल्यात, त्यांना चेंज करा. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइट म्हणजे जो डिसोसिएट होतो, जसं की ही व्हॅल्यू लिहायला पाहिजे 0.021 फॉर्मिक ऍसिडची, आणि हा कोण आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट 0.0186. आता याचा रेशो घेतला तर आन्सर 1.13 आहे. आणि हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही लॉग टेबल वापरून करताय, जसं सॉलिड स्टेट मध्ये सांगितलेलं. लॉग टेबलच्या लिंक्स मी ऑलरेडी तुम्हाला पोहोचवलेत, सो त्या लिंक्स थ्रू हे बघताय, हे कॅल्क्युलेट करा 1.13 आणि पुढे आहे तसं कॅल्क्युलेशन्स. टेक अ स्क्रीनशॉट. फायनली आपल्या पूर्ण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज संपल्या आणि हा सोल्युशन चॅप्टर पण संपलाय. प्रॉपरली याचा स्टडी करा, न्यूमेरिकल्स वरती फोकस करा, सगळेच्या सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आधी करून घ्या युजिंग लॉग टेबल. परत एक्सरसाइज कडे जा आणि त्याच्यानंतर या चॅप्टरचे एमएसटी सीईटी लेवलचे एमसीक्यूज सॉल्व्ह करा. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. टिल देन, थँक्यू सो मच.